तर शक्तीपीठ महामार्गाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे। प्रकल्प हाती घेणं आणि भूसंपादनासाठी सरकारने मान्यता दिली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या पवनार ते सांगली या पहिल्या टप्प्याला मान्यता देण्यात आली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील या तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत सरकार चर्चा करणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रकरणी चर्चा करणार आहेत। तब्बल 20,787 कोटी रुपयांच्या महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, काय नेमकी ताजे अपडेट आहे? खरं तर खूप मोठी घोषणा, खूप मोठा निर्णय शासनाकडून झालेला आहे। शक्तीपीठ महामार्ग जो गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून प्रलंबित होता, ज्याची चर्चा होती सातत्याने, त्याला अखेरीस शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा समोर आलाय। पहिल्या टप्प्यामध्ये पवनार ते सांगली या दरम्यानचा जो मार्ग आहे त्या मार्गाला मान्यता दिली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या भूसंपादनाच्या संदर्भातला वाद निर्माण झाला होता, त्या कोल्हापूर जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्याची आखणी जी आहे ती सध्या रद्द करण्यात आलेली आहे। या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींशी आणि सर्व मंडळींशी चर्चा करून निर्णय घेतला। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात चर्चा करतील। नगरविकास विभागाला या तालुक्यांच्या शिवाय दुसरे कुठले मार्ग यामध्ये घेता येतील या संदर्भात चाचपणी करण्याचा, अभ्यास करण्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे खूप मोठा महामार्ग, जवळपास 20,000 कोटी रुपयांची तरतूद आणि 802 किलोमीटरचा हा रस्ता महाराष्ट्रासाठी खरं तर खूप महत्त्वाचा मानला जातोय। समृद्धी महामार्गाच्या नंतर हा दुसरा रस्ता असेल जो इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पैशांची गुंतवणूक करून बांधला जातोय। त्यामुळे अंतिमतः सरकारचा हा जो काही महत्वाकांक्षी प्रकल्प होता, ज्याची घोषणा साधारणपणे 1 ते 1.5 वर्षांपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। नागपूरच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा झाली होती। अंतिमतः त्या मार्गाला आता शासनाकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली। त्यामुळे या निर्णयानंतर आता याचे पडसाद कसे उमटतात, कोल्हापूर जिल्ह्यातून या निर्णयाचं स्वागत होतंय का? कारण कोल्हापूरमधल्या तालुक्यांचा पर्यायी वाहतूक, पर्यायी तालुके कुठले असतील या संदर्भात चाचपणी देखील केली जाणार आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांचा विरोध कुठेतरी शमवून त्यांच्या विरोधाला कुठेतरी एक महत्त्व देऊन या सगळ्या संदर्भात हा निर्णय झाल्याचं सध्या तरी स्पष्ट होते। त्यामुळे पर्यायी जागा, पर्यायी तालुके कधीपर्यंत निवडले जात आहेत, पर्यायी मार्गाची चाचपणी कधीपर्यंत होते आणि अंतिमतः संपूर्ण महामार्गाची जी आखणी आहे त्यासाठी कधीपर्यंत मान्यता मिळते पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद ओम, ताजे अपडेट देण्यासाठी।